एकही आम्हाला कागलचा ठाण्यावर एकटाच बास आहे. गडिंग्लज शहरात प्रभाग 3 मधील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक आज राष्ट्रवादी कार्यालयात संपन्न झाली. बैठकीत गोकुळ संघाचे चेअरमन नावेद मुश्रीफ प्रमुख उपस्थिती म्हणून होते. सौ सुजाता संतोष मांगले यांच्या प्रचाराची रणनीती, नियोजन, कार्यकर्त्यांची जबाबदारी तसेच प्रभागातील मतदारांपर्यंत पक्षाची विचारधारा कशी पोहोचवता येईल यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. आजच्या या बैठकीचा आढावा घेतला ते अभिजित मांगले यांनी. अक्षरशः घाम कुठला होता विरोधकांनी, अशा पद्धतीचं काम या सर्व कार्यकर्त्यांनी करून दाखवलेलं आहे. आमची कोर कमिटीचे मी मनापासून आभार मानतो, कारण की प्रत्येक वार्डात कुठे कमी आहे तिथं आम्ही आहे अशा पद्धतीने ही राबत होती. त्यांचंही मी कोर कमिटीचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो, कारण की टाचणी जरी गडिंगला पडली की आवाज कागलला येत होता. अशा पद्धतीचं काम त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. अतिशय कौतुकास्पद आपल्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी काम केलेलं आहे. निश्चितपणे विजय हा आपला 100% काळ तरी आपल्यालाच पावणार आहे, परंतु गाफील राहता कामा नये. ही एक आणि एक शीट आपल्याला महत्वाची आहे की येणाऱ्या 20 तारखेला आता जेवढी आपण बसलोय सगळी प्रमुख कार्यकर्ते, प्रत्येकानं 5 घरं वाटून घेतली, प्रत्येकानं 5 घरं जरी वाटून घेतली तर यात कुणालाही ज्योतिषाची गरज नाही की विजय कोणाचा होणार आहे. आता आपण एवढी जण जमलो म्हणून आपण गाफील राहून चालणार नाही. प्रत्येकाच्या घरामध्ये जाऊन हे गल्ली पॅक आहे, हे घर पॅक आहे असं म्हणून चालणार नाही. तिच्या पोटातलं काढलं पाहिजे डॉक्टर साहेब, त्या मतदाराच्या पोटातलं कळालं पाहिजे की बाबा काय तिची अडचण आहे, काय आहे, तरच ती सक्सेस होणार आहे. त्यामुळे प्रत्येकानं किरणांना असतील आणि आमचे कोर कमिटीचे आमच्या सर्व नेते मंडळी असतील हे तुम्हाला सांगतील कशा पद्धतीनं काय नियोजन करायचं. त्या पद्धतीनं आपण प्रत्येकाला कोळक्यांना आपण सगळ्यांना घरं वाटून द्यावी. त्या पद्धतीने ही सगळी कार्यकर्ते आमचे गोकुळचे कारखान्याचे त्यालाही मदतीला घ्या आणि आपण सर्वांनी एक चांगल्या पद्धतीनं काम करा. आणि जास्तीत जास्त अमर मागण्यांची खास जबाबदारी आहे. अमर आता तिथून 10 दिवस, आज 10 तारीख आहे आणि 10 दिवसच आता मतदानाला राहिले. अमर मागलेलं त्या आपल्या वार्डातच 10 दिवस बसून प्लॅनिंग करावं आणि सगळ्या कार्यकर्त्यांना घेऊन प्लॅनिंग करावं. तिथं हजर राहू. मुश्रीफ साहेबांची एक सभा त्या ठिकाणी होणार आहे, एक मोठी सभा आपण गुंडू पाटील त्या ठिकाणी शुक्रवारी आपण त्या ठिकाणी मुश्रीफ साहेबांची सभा मोठ्या प्रमाणात आपण संपन्न करू. परंतु काहीही त्या प्रभागामध्ये काहीही कमी पडता कामा नये. कसलीही अडचण असू दे ती दूर करण्यासाठी आपण सगळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वजण आपण त्यामध्ये सगळे कार्यकर्ते त्यामध्ये भाग घेऊ अशा पद्धतीची आपल्याला सूचना करतो. पुन्हा एकदा आपण सर्वांनी जी गेली 15 दिवस चांगल्या पद्धतीनं काम केला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता या गडिंग्लज नगरपालिकेवर फडकवण्यासाठी आपण सर्वांनी जी या ठिकाणी मेहनत घेतली त्याबद्दल पुन्हा एकदा सर्व कार्यकर्त्यांचा आभार मानतो. आणि कोणाच्या काय सूचना असल्या आणि काय करायला लागत असेल तर आम्हाला या ठिकाणी सांगावं अशी विनंती या ठिकाणी करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. साहेब, आपण प्रभाग क्रमांक 3 मधल्या निवडणुकीला सामोरे जातात, कसं बघताय? होणाऱ्या 20 तारखेला प्रभाग क्रमांक 3च्या आमच्या उमेदवार सुजाता मांगले वहिनी यांच्या प्रचारासाठी नियोजन करण्यासाठी आजची बैठक आम्ही बोलावली होती. आम्हाला खात्री आहे की चांगल्या मताधिक्यानं प्रभाग क्रमांक 3 मधील अमर मांगले असतील आणि सुजाता मांगले वहिनी असतील या प्रचंड मताधिक्याने विजय होतील याचा विश्वास आम्हा सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्या नियोजनासाठी आज आम्ही बैठक बोलावली होती. त्याच पद्धतीनं नवीन साहेब या निवडणुकीत विरोधी पक्षाकडून सुद्धा अनेक मंत्री नेते उतरण्याची शक्यता आहे. हसन मुश्रीफ एक हाती नेतृत्व सांभाळत आहेत, कसं बघताय? एकही आम्हाला कागलचा ठाण्यावर एकटाच बास आहे. प्रभाग 3 मधील नागरिकांना काय वाटतं? प्रभाग 3 मधील नागरिकांना मी एवढीच विनंती करतो की आमच्या सुजाता मांगले वहिनींना आपण आशीर्वाद द्यावेत. तुमचं तुळशीचं पान त्यांच्या पदरात त्यांनी टाकावं आणि प्रभाग 3च्या विकासासाठी त्यांनी त्यांना आशीर्वाद द्यावा ही विनंती करतो.